जालना शहरात गटई कामगारांना हक्काचे स्टॉल्स लावून व्यवसाय करण्यासाठी पिच परवाने देऊन त्यांना टॅक्स पावती देण्यात यावी यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र शासन संत रविदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडून चर्मकार समाजासाठी गटई काम करणाऱ्यांसाठी गटई स्टॉल्स देण्यात येत आहेत। नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद यांच्याकडून शासकीय जागेमध्ये गटई कामगारांना स्टॉल्स लावून बूट, चप्पल, दुकान, इतर व्यावसायिक युवकांना त्यांचे व्यवसाय करण्यासाठी पिच परवाने देणे आणि शासकीय नियमानुसार कर भरून द्यावा यासाठी निवेदन देण्यात आलं। चर्मकार समाजातील बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल या अनुषंगाने गेल्या 15 ते 20 वर्षापासून प्रलंबित पिच परवाना समस्या ही आजपर्यंत सुटलेली नाही। नगरपालिकेद्वारे गेल्या 4 वर्षांपासून तत्कालीन मुख्याधिकारी यांनी जागेचे सर्वे केले होते, मात्र आतापर्यंत कोणतीच दखल घेतली गेली नाही। तात्काळ आदेश देऊन 15 दिवसात पिच परवाने देण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका जालना येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आलाय। या निवेदनावर जालना विधानसभेचे अध्यक्ष राहुल कर्नाडे, जिल्हाध्यक्ष चंद्रमणी गाडेकर, शहराध्यक्ष सिद्धार्थ मोरे, प्रकाश जटाळे, विनोद बिरसोने, काशीनाथजी जाटवे जाधव, अशोक चांदोडे, कुलदीप चांदोडे, प्रकाश बोडले, गिरधारी लोंढे, राम जोहरे, कन्हैयालाल गरंडवाल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। मराठवाडा न्यूज 11 साठी गणेश शिंदे, जालना।